संध्याकाळची 5 वाजले होते. आईला शेतात जायचं होतं. थोडंसं जरी नॉर्मल ऊन कमी पडलं की ते लगेच शेतात जातात. शेतातले कामं त्याला भरपूर आहे आता सध्या. तर म्हटलं चला इथे अगोदर चहा करून देते आणि त्याच्यानंतर संध्याकाळची जेवणाची सुद्धा मला तयारी करायची होती. आज काही जास्त बनवायचं नव्हतं, खिचडीच बनवायची होती. पण हे कांद्याने इतकं रडवलं ना, माहेरी तर मी कधीच रडले नसेल, पण हे कांद्यामुळे ना आज रडावं लागलं. त्याच्यानंतर म्हटलं चला लगेच खिचडी टाकून देते आणि मग बाकीचे राहिलेले कामं सुद्धा आवरून घ्यायचे होते. आता खिचडी मी नंतर पण टाकली असती, पण आहे ना खूप जास्त गरम व्हायला लागते चुलीजवळ, म्हणून आहे ना मी अगोदर खिचडी टाकली आणि त्याच्यानंतर झाडू मारते. तोपर्यंत ना आई पण शेतातून येईल. कसं मी जर लवकर केलं नाही ना, तर तिथून आल्यावर माझी आई करत बसते. मग मला ते काही जमत नाही. मला असं वाटतंय की त्याच्या अगोदरच सगळं काही आवरून झालं पाहिजे आणि ते आल्यावर निवांत बसायचं काम असतं आणि नुसतं जेवण करायचं. तर वाड्यातलं झाडायचं वगैरे राहिलं होतं, बाहेरचं सगळं काही मी आवरून घेतलं होतं. पण हा काम आहे ना मी निवांत करत असते. इथे ना म्हणजे वरतून काहीच नाही, तर खूप जास्त म्हणजे खालचं तापलेलं असतं ना, तर खूप जास्त त्रास होतो मला. त्याच्यामुळे ना मी नंतर झाडत असते. तर इथे दिवस सुद्धा माळला होता. म्हटलं चला सगळं वाडा वगैरे झाडून काढते आणि त्याच्यानंतर माझी मम्मी सुद्धा आली होती. आता घरी आल्यावर पण त्याला असले काही कामं असतात. हे कामं उन्हाळ्यात करून ठेवले तर मग पावसाळ्यात आपल्याला दैन होत नाही किंवा म्हणजे जास्त कामं असतात तर वेळ भेटत नाही. तर तेही केलं आणि डाळी वगैरे व्यवस्थित भरून ठेवायची त्या डब्यामध्ये, ते भरून ठेवली आणि आज आहे ना मस्त नुसतं खिचडीचा बेत होता आणि खरंच ना खूप दिवसानंतर खाल्ली म्हणून खूप छान लागत होती आणि चुलीवरची तर एक नंबर. तर चला आता मी इथेच एंड करते. बाय.